उद्योग सुरू करायचा असेल तर त्याला वय लागत नाही. कोरोना काळात कारागिरांना वाचवण्यासाठी सुरू केलेला उद्योग आता बनतोय ब्रँड. पत्रकारिता ते नवउद्योजक, कसा सुरू झाला हा प्रवास सांगतायत शेफाली साधू केवळ मॅक्स वुमनवर. नमस्कार, मी प्रियदर्शनी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते मॅक्स वुमन मध्ये. आपण दर आठवड्याला वेगवेगळ्या महिलांना भेटत असतो. का भेटत असतो? आपलं करिअर असेल किंवा या बरोबरीनं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठेतरी आपल्याला मोटिवेशन हवं असतं. मग ते व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा शिक्षणासाठीही. तुम्हाला कुठल्या मोटिवेशनची गरज आहे हे आमच्यापर्यंत तुम्ही पोहोचवा. पण आज मी ज्यांना तुमच्यासाठी घेऊन आली आहे त्यांनी करिअरचे 1 नाही 2 नाही तर 3 वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये काम केलेलं आहे. ते कसं आणि हे शक्य कसं झालं हेही आपण जाणून घेणार आहोत. स्वागत करूया शेफाली साधू, तुमचं स्वागत आहे मॅक्स वुमेन मध्ये. नमस्कार. आपण खरं तर जेव्हा शिक्षण घेतो तेव्हा आपण हा विचार करतो की आपण ज्या क्षेत्रामध्ये शिकलेलो आहोत पुढे जाऊन तिथेच काहीतरी करू किंवा त्याच सेक्टरमध्ये काहीतरी करू. पण तुम्ही मात्र ते पूर्णतः डावललं असं म्हणण्यापेक्षा अगदी 360 डिग्री गोष्टींमध्ये तुम्ही करिअर म्हणून प्रवेश केला. शिक्षण हे आर्ट्समधलं होतं आणि मग पत्रकारिता आणि त्यानंतर पुन्हा व्यवसायाकडे कसं शक्य झालं? माझं शिक्षण हे जे स्कूल ऑफ आर्टमधलं आहे. म्हणजे मी आर्टिस्ट म्हणून तिथे फाईन आर्ट केलेलं आहे आणि पेंटिंग हे साधारणतः आम्ही करतच होतो. करता करता त्याच्यात असं लक्षात आलं की एक क्रिएटिव्हिटीचा भाग असतो की सगळ्याच गोष्टींमध्ये क्रिएटिव्हिटी ही असतेच. म्हणून विचार केला की आपण डॉक्युमेंटरी डिरेक्टर जे आहेत अरुण खोपकर, त्यांचं काम मला आवडायचं, त्यांच्या डॉक्युमेंटरीज मला खूप आवडायच्या आणि त्याच्यामुळे मग मी त्यांना अप्रोच झाले, त्यांना विचारलं आणि त्यांनी मला अगदी अक्षरशः अगदी A to Z सिनेमाचा जो असतो तो त्यांनी मला शिकवला आणि त्यांच्याबरोबर मी अनेक डॉक्युमेंटरीजना असिस्ट केलं. ज्याच्यात ॲक्च्युली पहिली डॉक्युमेंटरी ही होती की इंडियन म्युझिक अँड मॉडर्न इंडियन आर्ट. म्हणजे त्याच्यात कुठेतरी माझ्या आर्टचा संबंधही असल्यामुळे ते मला अधिक आवडलं आणि त्यांनाही माहिती होतं की मी आर्ट क्षेत्रातली आहे म्हणून त्यांनी मला त्याच्यात असिस्ट करण्याचा, अगदी मी शेवट 3rd असिस्टंट होती त्यांच्याबरोबर, पण तरी त्यांनी मला खूप शिकवलं. त्याच्यातनं क्रिएटिव्हिटी इथेच थांबत नाही. म्हणजे आर्ट असल्यामुळे मी पेंटिंग ही करतच होती, माझं ज्याच्यात रुटीन शिक्षण झालं होतं ते करत होती, डॉक्युमेंटरीजही करत होती त्यांच्याबरोबर जाऊन. पण मग मला एक असा टप्पा आला की ज्याच्यात मग लग्न होतं आणि ते सगळं मग मी शिफ्ट झाले. ते आयुष्यातला खूप मोठा विषय. हो, पण माझ्या नवऱ्याने तेवढाच सपोर्ट केला कारण मी दिल्लीला असताना काही करत नव्हते. पण नंतर आम्ही हैदराबादला शिफ्ट झालो. हैदराबादला शिफ्ट झाल्यानंतर मला ETV ची ऑफर आली. ETV मराठी तेव्हा चालू होत होता आणि कारण मी इथे डॉक्युमेंटरी करत होती, वेगवेगळे स्क्रिप्टवरही काम करत होती, त्यामुळे मग मला तिथे एक सिनियर प्रोग्रामिंग हेड म्हणून तिथे मला नोकरी मिळाली ETVत आणि ETV आम्ही लॉन्च केला. त्याच्यातही वेगवेगळे अनुभव आले क्रिएटिव्हिटीचे आणि मग नंतर म्हणजे काही प्रॉब्लेम्स पण आले. त्या प्रॉब्लेम्सचं सोल्युशन कसं काढावं हेही तिकडनं कळलं आणि त्याच्यानंतर मग डिरेक्टली मला थोड्या दिवसांचा ब्रेक घेऊन मग मी शांत एक दिवस असंच रात्री बसलेली असताना मला ABP माझाचे जे राजीव खांडेकर, त्यावेळेस स्टार माझा होता, तर स्टारचा नवीन चॅनल येतोय तर तू काही करू शकशील का? कारण जरी ते न्यूज चॅनल असलं तरी त्यांनी मला विचारलं कारण माझी बॅकग्राऊंड ही अरुण साधू माझे वडील असल्यामुळे त्यांनी मला ते विचारलं आणि मी म्हणजे सगळ्यांना गृहीत होतं की अरुण साधूंची मुलगी म्हणजे पत्रकारितेतलं शिक्षण द्यायची फारशी काही गरज नाही. हो, तसं म्हटलं तर नाही, शिक्षण हे त्यांनी मला म्हणजे घ्यावं असं त्यांची इच्छा होती. पण माझ्या वडिलांचं आर्टही खूप चांगले होते, ते सुंदर चित्रकला होती त्यांची, त्यामुळे त्यांना काही तसा फरक पडला नाही. मी आर्टिस्ट झाले किंवा आर्टमध्ये शिक्षण घेतलं. पण त्यांचं जे रेग्युलर त्यांचं जे जर्नलिझम होतं, त्यांची जी पत्रकारिता होती ती कुठे ना कुठे माझ्यावर त्याचे संस्कार होत गेले आणि
त्यामुळे मग मी त्या गोष्टीला स्टार माझाच्या ऑफरला मी होकार दिला आणि मी मुंबईत परत आले आणि तिथेही मी शक्यतोवर हार्ड जर्नलिझम किंवा हार्डकोर पत्रकारितामध्ये न शिरता क्रिएटिव्ह पत्रकारितामध्ये शिरण्याचा जास्त प्रयत्न केला, ज्याच्यातनं मी डॉक्यू ड्रामा जे असतात अशा सिरीज ABP माझासाठी केल्या, ज्याच्यात सिंहासन आहे, रामराज्य म्हणून एक होतं, सर्वव्यापी आंबेडकर, अशा छोट्या छोट्या मी सिरियल केल्या. मग माझी एक स्वतःची अशी एक सिरियल होती खाद्यभ्रमंती. पण ही खाद्यभ्रमंती पण म्हणजे त्याच्यात थोडंसं रिसर्च किंवा शोधपत्रकारिता आपण त्याला म्हणू शकतो, की एखादा समाज, तो समाज कुठनं निर्माण झाला त्याच्याबद्दलचं सगळं, आणि त्यांची खाद्य संस्कृती, त्यांची संस्कृती ती कशी निर्माण झाली, असा एक अभ्यास करून असे वेगवेगळे महाराष्ट्रातले समाज त्याच्यात मी केले. आता एक वेळ असते की शेवटी मूळ शिक्षण हे कलेतलं झाल्यामुळे पॅशन म्हणूया आपण, खरं तर पॅशन असतं ते. मी परत माझं हे सगळंच ABP माझा पण काही वर्षांनी मी सोडून दिलं. म्हणजे जवळजवळ 12 वर्ष मी ABP माझामध्ये होती, काम केलं आणि मी सोडलं ABP माझा, कारण मला पेंटिंग किंवा माझं जे मूळ कलेतलं शिक्षण होतं ते परत करण्याची अशी इच्छा अशी झाली होती, इच्छाशक्ती निर्माण झाली आणि मी त्या अनुषंगाने मी करायला लागले होते. मी करता करता कोविड आला. पण कोविडमध्ये तर अधिक व्हायला पाहिजे असं सगळेजण म्हणत असतील, कारण घरातच आपण बसलेलो होतो. पण माझं लग्न हे एका बंगाली मुलाशी झालेलं आहे, बॅनर्जी. त्यामुळे माझे सासरे हे छत्तीसगडमध्ये कायम स्थायिक होते, त्यांची नोकरी तिथे होती आणि तिथल्या कोविडच्या काळात तिथले जे विणकर होते ते त्यांना ओळखत असत. त्यांच्या थ्रू ते माझ्याकडे आले की तुम्ही या साड्या, आमच्याकडे विणकरांना काहीच हाताला काही काम नव्हतं त्यावेळेस, कोविडच्या काळात काहीच काम नसल्यामुळे, पैसा मिळत नसल्यामुळे त्यांनी माझ्या सासऱ्यांना विचारलं की मी काही मदत करू शकेन का त्यांना, कारण त्यांना माझी बॅकग्राऊंड कदाचित माहिती असेल. मग मी त्यांना त्यांच्याच साड्या ज्या काही आहे त्यांच्याच किमतीने लोकांपर्यंत पोचवू लागले आणि त्यांच्या साड्यांची जी काही किंमत असेल ती एक समाजसेवा म्हणून मी त्यांना ती त्यावेळेस केली. पण माझ्याकडे मी स्वतःसाठी काही घेतलेल्या साड्या होत्या किंवा काही ड्रेस मटेरियल्स असतात जे कोसाचे, आणि हे हातमागावर केलेले असल्यामुळे त्याला एक वेगळी एक असं व्हॅल्यू होती आहे त्याची. ते पडून होते. मग त्याच्यातनं काय करायचं बाबा, इतके सगळे पडून आहेत, इतके तर ड्रेसेस घालण्याची आजकाल वेळही येत नाही, साड्या घालण्याची वेळ येत नाही. मग त्याच्यातनं काहीतरी नवीन करण्याचा मी प्रयत्न केला. त्याच्यातच मला एक शिवणारी एक माझी जी आहे मैत्रीणच म्हणेन मी तिला, ती मला भेटली. तिच्याही कोविडच्या काळातल्या काही गोष्टी होत्या, फार अगदी मनाला हेलवणाऱ्या त्या गोष्टी होत्या. त्यामुळे मी तिला काही काम शिवायला दिलं की माझे काही डिझाईन्स आहे, या डिझाईन्सप्रमाणे तू मला काही शिवून देऊ शकशील का. सो मी तिने मला ते शिवून दिलं. मग ते शिवल्यानंतर नुसतं शिवून काय करणार, सो मग कोणाला तरी ते गिफ्ट म्हणून देण्यासाठी मी ते शिवून घ्यायला लागले आणि मग त्याच्यावर आपली कला आपण त्याच्यात देऊया. मग मी जे काही मॉडर्न पेंटिंग करते किंवा ॲब्स्ट्रॅक्ट पेंटिंग करते किंवा माझं जे काही एक विचाराने मी पेंटिंग करते ते करून जर मी कोणाला दिलं तर कोणाला आवडणार नाही असं डोक्यात आल्यामुळे मी त्याच्यावर भारतीय कला जी आहे, लोककला आहेत, म्हणजे वारली असतील, पण वारलीचं खूप आजकाल सगळीकडे फेमस आणि बरेच जण करतातही. त्यामुळे मधुबनी म्हणा किंवा अशा वेगवेगळ्या फोक गोंड आर्ट म्हणा, ह्याच्यातनं मी स्वतःचं काहीतरी त्याच्यात घालून एक नवीन असं त्या प्रत्येक गोष्टींवर मी न्यू क्रिएशन करायचा मी प्रयत्न केला. आणि ते मग काही मैत्रिणी असो, त्यांचे वाढदिवस असो किंवा लग्न समारंभ असो, मग त्या गोष्टी मी त्यावेळेस द्यायला लागली. पण मग ह्याच्यात माझा एक हा एक टर्निंग पॉईंट होता की लोक म्हणून मला त्यांना त्या वस्तू खूप आवडायला लागल्या की आपल्या कुंडीला, घरात आपण एखादी शोभेची कुंडी ठेवतो त्याच्यासाठी एक कवर छान असावं, नुसतीच कुंडी फार वाईट दिसते. म्हणून मी ते प्लांटर्स तयार केले
कॉटन प्लांटर्स, ज्याच्यात तुम्ही ती कुंडी आणि त्याच्या खाली एक डिश ठेवली तर ती छान दिसते. टेबलवर ठेवा किंवा आपल्या ह्याच्यावर शोपीस म्हणूनही ठेवा, मस्त शोपीस वाटतंय. म्हणून. किंवा नुसती कुंडी नसेल तर तुम्ही तुमच्या ड्रेसिंग टेबल पाशी ठेवलं आणि त्याच्यात तुम्ही तुमचे काही गोष्टी घालून ठेवल्यात तरी त्या छान दिसतात. मग हे लोकांनी मला म्हटलं की हे इतकं सुंदर आहे, तू आम्हाला गिफ्ट करते, त्याच्यापासून मग तू विकत का नाहीस हे. म्हणून मग ठीक आहे, ही आयडिया आली. आणि माझी अजून एक मैत्रीण आहे सोनल कोटनीस म्हणून, आम्ही दोघी मग ह्याच्यात गुंतल्या गेलो. ती आत्ताच आली आहे, ती मला जरा सपोर्ट करते की नाही हे असं नाही, हे असं कर, नाही ते मार्केटिंगला असं केलं पाहिजे, सोशल मीडियाला. ती स्वतः आत्ता सोशल मीडियावर जरी आली असली तरी ती मला सांगत असते. सो आत्ता मग हळूहळू त्याच्यातनं मग आम्ही जो माझा मी एका नावाखाली त्या कोसा सिल्क विकल्या, साड्या विकल्या इन द सेन्स त्या नावाने मी सगळ्यांना देत गेले ते साड्यांचं. कुठेतरी एक छत्र लागतं आपण असं म्हणूया त्याला. सो म्हणून मग मी त्याचं नाव, कारण त्या विणकर हे जे होते ते सगळे आदिवासी विणकरच म्हटले जातील ते. सो त्यांच्याकडनं मी घेत असल्यामुळे मला एक नाव सुचलं, द न्यू ट्रायबल लिंक, की मी एक त्यांच्यातला एक दुवा आहे कस्टमर आणि ह्या आदिवासींमधला एक दुवा असल्यामुळे. ती कला जी आहे ती त्यांनी जिवंत ठेवली, असं आजही त्याला तुम्ही नवीन रूप देत आहात. अगदी बरोबर आहे. त्यामुळे त्यांचं ते ऋण आहे की त्यांनी आपल्याला इतकं सुंदर असतं त्यांचं ते जगणं आणि त्यांचं ते सगळं कला म्हणा. कारण मी हे जे ABP माझ्यामध्ये असताना मी जो उल्लेख केला की खाद्य भ्रमंतीच्या निमित्ताने मी वेगवेगळ्या आदिवासी समाजापर्यंत गेले, त्यांच्यातनं हे कुठेतरी ती बॅक ऑफ द माइंड हे होतं की ह्यांच्याकडे ही कला आहे, त्यामुळे ती कला आपण कुठेतरी पुढे न्यावी. म्हणून मग हे सगळं आम्ही चालू केलं. आणि म्हणून मग हा जो ब्रँड निर्माण झाला की द न्यू ट्रायबल लिंक हे नाव आम्ही निर्माण केलं. मग आता पुढचा प्रश्न होता की मग त्याचा लोगो असला पाहिजे. द न्यू ट्रायबल लिंक हा नुसताच आता ही गाडी पुढे सरकायला पाहिजे. तर मग लोगो, मग मी खूप विचार केला की सगळीकडे वाघ असतो किंवा फुलं असतात किंवा झाड असतं किंवा कमळ असतं, हे सगळे लोगो असतातच. मग आपण काय, किंवा माणसं असतात, हात असतो, नमस्कार असतो, वेगवेगळे. मग जे आदिवासी लोक आहेत ते जंगलात राहतात, पण त्यांच्या आजूबाजूला प्राणी असतात. हत्ती हा प्राणी खूप जवळ, म्हणजे जरी नुकसान करणारा असतो कधी कधी, पण प्रेमळही असतो. सो गोड असतो हत्ती. आणि हत्ती हे तसं पाहिलं तर गणपतीचं रूप समजलं जातं. तर ठीक आहे, त्याच्यापेक्षाही आपण काहीतरी एक वेगळा आदिवासीतलाच एक जो ह्याचा प्रकार आहे, छत्तीसगडमधलाच कास्ट आयर्नमध्ये त्या वेगवेगळ्या गोष्टी करतात तयार, त्याच्यात तो छत्तीसगडी तो हत्ती असा मला दिसला. तर मग मी त्याचं फॉर्मेशन करून, कारण आर्ट बॅकग्राऊंड असल्यामुळे त्याचं ते फॉर्मेशन करून त्याचा एक छोटासा रिफॉर्म करून त्याला एक लोगो स्वरूप आणला. आणि म्हणून तर न्यू ट्रायबल लिंकचा आमचा लोगो तो हत्ती म्हणून आम्ही तो ठेवला. अशी ती एक जर्नी सुरू झाली आहे आता. सो ह्या जर्नीमध्ये पण तसं म्हटलं ना तर खूप टप्पे आहेत. म्हणजे आधी सुरुवातीला साड्या किंवा ड्रेस मटेरियल विकणं हे आलं, पण मग तेच पुढे ठेवायचं का, तर त्याच्यासाठी पण आपल्याला एक हिम्मत असली पाहिजे की साड्या विकणं. कारण मी स्वतः एवढ्या साड्या घालत नाहीत, मग माझ्या बरोबरीच्या ज्या इतर मैत्रिणी आहेत, किंवा जनरली खरं तर बिझनेस पर्स्पेक्टिव्हने आपण पाहिलं तर एखाद्या आर्ट मधली साडी घेताना आपण फार तर एखादी घेतो, बरोबर, आणि ती आपली हाऊस म्हणून किंवा आपल्याला त्याच्यातली जाण असते म्हणून आपण एक घेतो, पण एकाच्या पेक्षा जास्त आपण ती खरेदी करत नाहीत. आणि प्रत्येक साडीचं एक वेगळं मोल आहे. कारण त्या माणसाचे जे विणकर आहेत त्यांनी प्रत्येक धागा हा म्हणजे फॉर एक्झाम्पल, म्हणजे उदाहरण म्हणून मी देते, त्या छत्तीसगडमध्ये हे जी कोसा आहे ना, तो घिचा कोसा म्हणून पण त्याच्यातला एक प्रकार आहे. तो घिचा कोसाचं जे सिल्क असतं ते सिल्क आपण ह्याने नाही, ते मांडीवर असं ते घासतात आणि त्याच्यातनं मग ते असं पातळ सिल्क काढण्याचा प्रयत्न करतात.
तर आता ते जो आपला जो गोळा असतो सिल्कचा तो घासून घेऊन त्याच्यात मेहनत आहे, मग ते रंग, मग त्याच्यातनं मग ते इतके त्यांच्या घरोघरी त्यांच्या त्या हातमागाचे हे असतात, लूम्स असतात त्या, आणि त्याच्यावर बसून 2-2, 3-3 महिने ते तयार करतात. म्हणजे पूर्ण एका साडीमागे जवळजवळ पूर्ण त्यांचं कुटुंब त्याच्या मागे असतं की आई काय ते वेगवेगळे रंग तयार करत असते आणि त्याच्यात मग ते भाऊ किंवा वडील ते हे भिजवून ठेवतात धागे, ते वाळवायला दुसरा भाऊ, तिसरा भाऊ ते परत चरख्यावर हे करून त्या व्हील्सवर ते गुंडाळतात, जेणेकरून ते लूम्सवर ते व्हील्स लावले जातात. असं सगळं त्याच्या मागे, आणि मग परत सगळेजण मिळून ते विणतात साडी. तो एक साडी मागे केवढी लांबलचक प्रोसेस आहे. ही लांबलचक प्रोसेस ना सर्वसाधारण जी जनता असते त्यांना ती माहिती नसते. जरी आजकाल खूप प्रमाणात त्याचे लोकांना समजलेलं आहे की हातमागावरची साडी आहे ती कशी असते, की ती मग त्याचं मोल खूप असल्यामुळे लोक ते घेणं जरा कमी पसंत करतात. अगदीच खूप ज्यांना कलेविषयी किंवा ज्यांना हातमागाविषयी वगैरे खूप माहिती असते ते त्या साड्या घेतात, पण एखाद दुसरी. त्यामुळे मग साड्या विकणं हे कितपत मला प्रॉफिटेबल असू शकेल, किंवा खरं तर त्याच्यावर जगणारी ही एवढी कुटुंब आहेत, ती जगवायची कशी, हा पण एक मोठा प्रश्न असतो. पण मग त्या साड्यांचं म्हणा किंवा तो जो हातमागावरचा निघालेला कपडा आहे त्याचा आपण काहीतरी वापर करू शकतो का, हे डोक्यात आलं. आणि मग त्याच्यापासनं मग काहीतरी वेगळं निर्माण करायचं. बरं, असं मी म्हणत नाही की प्लांटर आज नाही आहेत, किंवा मी जे जीन्सची प्लांटर्स आहेत, जीन्सची प्लांटर्स असतात, किंवा वेगवेगळ्या सुतळीपासून तयार केलेली प्लांटर्स असतात. पण स्पेक्स पाउचेस म्हणा, ग्लेअर पाउचेस म्हणा, किंवा मेकअप पाउचेस म्हणा, हे सगळं आज बाजारात अवेलेबल आहे. पण मग आपण काय वेगळं करतोय, काहीतरी वेगळं असल्या पाहिजे. खरं तर हे आहे की कुठलंही प्रोडक्ट तयार करताना किंवा बिझनेस करताना तुम्ही काय युनिक देत आहात हे पण तितकं महत्त्वाचं. त्या प्रॉडक्टचं USP काय आहे हे खूप महत्त्वाचं असतं. म्हणजे मग त्याच्यात म्हणून मग हा विचार केला की आपण जो विणकरांकडनं कपडा घेतो त्या कपड्यापासून आपण काहीतरी वेगळे प्रॉडक्ट्स तयार करूया. जसं प्लांटर झालं, ग्लेअर पाउचेस झाले, किंवा मेकअप पाउचेस, कुशन कवर्स झाले, हे सगळं त्याच्यापासून तयार करून, किंवा टेबल मॅट्स, टेबल रनर्स, हे सगळं तयार करून, हे तर सगळीकडे मिळतं. तुम्ही सोशल मीडियावर गेलात, एक टाकलं पिलो कवर्स की सगळीकडे तुम्हाला पिलो कवर्स मिळतील. पण मग त्याच्यात वेगळेपणा म्हणजे हे हातमागावर विणलेलं ते कापड आहे, शिवाय त्याच्यावर आम्ही मग काही म्हणजे मी म्हणा किंवा अजून माझ्या दोन मैत्रिणी ओळखीच्या आहेत त्या म्हणा, की त्या सगळ्याजण मिळून आम्ही त्याच्यावर पेंटिंग करतो. ते पेंटिंग पण साधारणतः सर्वसाधारण जनतेला किंवा ह्या दृष्टिकोनातनं आम्ही विचार केला किंवा आम्ही संशोधन केलं, रिसर्च केला की समजा आपण मधुबनी केलं त्याच्यावर, किंवा समजा आपण गोंड आर्ट केली त्याच्यावर, किंवा साऊथ इंडियावरचे जे कथकली म्हणा, किंवा असे जे काही त्यांचे चेहरे असतात, ट्रेडिशनल हेरिटेज एक असे पेंटिंग्स, फोक पेंटिंग असतात, ते जर केले तर ते लोकांना आवडतं. आणि म्हणून मग त्याच्यावर काहीतरी वेगळेपणा असला पाहिजे, कारण ती सगळीकडे अपीलिंग असल्यामुळे फोक आर्ट, भारतीय लोककला ही सगळ्या जगभर आज प्रसिद्ध असल्यामुळे त्याच्यावर आम्ही साधारणपणे हे देण्याचा कला ही त्याच्यावर काढून, फोक आर्ट किंवा लोककला काढून त्याच्यात काहीतरी वेगळेपणा असला पाहिजे याचा आम्ही प्रयत्न करतो. आणि कोणाला जर कस्टमाइज, या निमित्ताने ती कला अनेकांपर्यंत पोहोचते. भले ती आमच्या हातनं आलेली आहे, अगदी आदिवासी किंवा जे खरे मधुबनी आर्टिस्ट आहेत किंवा खरे गोंड कलाकार आहेत, वारली कलाकार आहेत, त्यांच्याकडनं जरी आली नसेल तरी आम्ही साधारणपणे आम्ही प्रयत्न करतो की वेगळेपणा त्यांची जी कॉपीराईट आहे तो कॉपीराईट त्याला हात न लावता आम्ही त्याच्यात थोडासा वेगळेपणा आणून ते करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. दुसरं असंही की जसं जसं बिझनेस कदाचित वाढला तर अशा आर्टिस्टलाही आपल्याला प्रमोट करता येऊ शकतं, त्यांच्याही हाताला खरं तर अनेक असे आर्टिस्ट आहेत. म्हणजे आज
तुम्ही जर झारखंडमध्ये गेलात किंवा मधुबनी जो एरिया आहे तिथे गेलात तर तिथे मुख्य जे कलाकार होते त्यांचेही जे घरातले आहेत छोटे छोटे मुलांपासनं ते अगदी बायका सगळे सगळे हे ती कला जोपासतात. मग त्यांना कुठेतरी त्यांच्यापर्यंत पोचायला अजून आम्हाला वेळ आहे, पण आम्ही जाऊन तिथे ते करण्याचा आम्ही प्रयत्न नक्कीच करणार आहोत. दुसरी त्याच्यात अशी गोष्ट की ब्लॉक प्रिंटिंग पण खूप महत्त्वाचं असतं. ब्लॉक प्रिंटिंगमध्ये ती कला आहे की ब्लॉक तयार करणं. प्रत्येक एका ब्लॉकचे असे 6 ब्लॉक्स असू शकतात. जितके रंग तितके ते ब्लॉक्स. अच्छा. आणि प्रत्येक ब्लॉक तयार करण्यात सुद्धा एक कला असते की सगळ्यात लाईट सगळ्या प्रोसेसमध्ये संपूर्ण कलाकारांची लिंक आहे असं म्हणता येईल आपल्याला. म्हणून ती एक असा वेगळेपणा आम्ही जपण्याचा त्या प्रॉडक्ट्समध्ये प्रयत्न केले. आत्ता तरी आम्ही हाताने पेंट केलेले आम्ही देतो आहोत, पण हळूहळू त्याच्यावर ब्लॉक प्रिंटिंग पण करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. ब्लॉक प्रिंटिंग म्हणा किंवा बांधणीची जी कला आहे त्याच्यातनं सुद्धा आपण वेगवेगळे डिझाईन्स निर्माण करू शकतो असा विचार करून एक स्पेशल वर्ग असा आहे की ज्याच्या याच्यामध्ये पेंटिंग्स असतील किंवा बांधणी असेल किंवा इकत असेल, ह्या सगळ्यांची लोकप्रियता असणारा तो गट आहे. पण शेफाली, आपण जेव्हा या सगळ्याबद्दल बोलतोय तर कौतुक करणं, छान म्हणणं इथपर्यंत खूप मस्त आहे. पण आता तुम्ही त्याचं बिझनेसमध्ये शेवटी रूपांतर केल्यानंतर एक त्या सगळ्याला बिझनेस मॉडेल लागतं, तुमचा वेळ लागतो. याला काही ठराविकच ऑडियन्स आहे असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे ज्यांना आत्मीयता आहे, ज्यांना कळतंय ह्या सगळ्याच्या याच्यामधलं, ती लोक याच्याकडे आकृष्ट होतात किंवा ज्यांना आर्ट बद्दल आत्मीयता आहे. पण हा वर्ग तसा लिमिटेड आहे असं म्हणायला हरकत नाही. असं असताना आता हा व्यवसाय वाढवणार कसा आहात किंवा त्याच्याकडे तुम्ही आता कसं बघताय? अगदी सुरुवातीला पाहिलं तर बेसिक जे असतं एखाद्या बिझनेस मॉडेलमध्ये ते म्हणजे फायनान्स. आणि तो आधी सुरुवातीला आम्ही प्रॉफिट बघत नाही आहोत की काय आपण विकतोय त्याच्यातनं काही प्रॉफिट मिळतोय का. ती एक इन्व्हेस्टमेंट म्हणून आम्ही समजतोय की आम्ही जे तयार करतोय, जे विकल्या जात आहे, ती जी मार्जिन आहे आमची, ती आम्ही परत रिइन्व्हेस्ट करून त्याच्यातनं आम्ही परत प्रॉडक्ट तयार करण्याचा प्रयत्न करतोय. हळूहळू ते वाढवण्याचा प्रयत्न करतोय. शिवाय त्याच्यातनं आम्ही एक बिझनेस म्हटला की तुम्हाला अनेक स्त्रियांना तर आज सरकार म्हणजे अशा अनेक योजना आहेत बिझनेस मॉडेलचा. अगदी सुरुवातीपासून या योजना आहेत, असं नाही की आत्ताच त्या योजना निर्माण झालेल्या आहेत. त्या सुरुवातीपासून ज्या योजना आहेत त्याचा अभ्यास करून त्याच्यातनं फायनान्स निर्माण करण्याचा आम्हाला प्रयत्न करायचा आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मुख्य आज GST आहे. तो GST एखाद्या ब्रँडला GST असणं खूप गरजेचं आहे. कारण जेव्हा तुमच्याकडे GST असतो, तो GST असल्यावर तो ब्रँड महत्त्वाचा होतो आणि तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेर जगात कुठेही तो ब्रँड तुमचा ऑनलाईन थ्रू विकू शकता. आणि आता जसं कोविड काळातही बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या ऑनलाईन सेलिंग. सो ई-कॉमर्स हे कसं असतं ह्याचा सुद्धा त्याच्या मागे अभ्यास करण्याचा प्रयत्न म्हणजे करावाच लागतो, ज्याच्यामुळे तुमचं बिझनेस मॉडेल हा पुढे जाण्यात आपण मदत होते. तर फायनान्स आता जेव्हा आत्ता तरी आमच्याकडे काही एम्प्लॉई नाहीत, आम्हीच आमचे सगळे करतो आहेत. फक्त एक जी आहे तिलाही आम्ही जी आमच्यासाठी शिवते, माझी मैत्रीण जी आहे ती शिवते, तिला आम्ही रेग्युलर बेसिसवर तिचा जो काही शिवण्याचा जो काही हिशोब असेल तो आम्ही रेग्युलर बेसिसवर देतो. पण जर एम्प्लॉई ठेवायचे असतील तर त्याचा एक प्लॅन बनवावा लागतो आपल्याला, की किमान 2 वर्षाचा प्लॅन हातात असला पाहिजे की आत्ता आपल्याकडे आपला किती खर्च आहे, आपला किती फायदा आहे आणि हा जर वाढवायचा असेल तर त्याच्यासाठी फायनान्स कसा निर्माण करता येईल, त्याच्या मागचा सगळा हिशोब तयार करून बँकेंना आपण अप्रोच करू शकतो किंवा इतर ज्या फायनान्सच्या लीगल गोष्टी असतात त्याच्या थ्रू आपण जाऊ शकतो. आणि मग आपण एम्प्लॉई काही वेगवेगळ्या बायकांना कला शिकवून किंवा स्टिचिंग शिकवून त्यांना आपण वाढवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आत्ता आपण खरं तर या रोजगार जनरेट करतोच आहोत.
हे कापड जे आहे ते आपण खरेदी करतोय आणि त्यांना रोजगार देतोच आहोत. अगदी बरोबर. म्हणजे नुसतेच हे कारागीर जे आहेत त्यांनाच नुसता रोजगार मिळत नाही आहे, तर काही अशा बायका आहेत किंवा मुली आहेत किंवा मुलं म्हणा, जे शिकतायत, आत्ताही शिकतायत, त्यांचं पण कला आहे त्यांच्या अंगात, जशी पेंटिंगची कला आहे. मग अशा लोकांना आम्ही आमचे डिझाईन देतो आणि त्यांना सांगतो की इतके इतके आहेत आणि त्याच्यावर तुम्ही आम्हाला पेंटिंग करून द्या. मग तोही एक त्यांना रोजगार, म्हणजे एक तर स्टायपंड टाईप त्यांना मिळतं कॉलेज चालू असताना, शिवाय काही सरावाचा घरच्या प्रश्न घरी राहत नाही त्याच्यात. घरच्या घरी ज्या बायका बसलेल्या असतात, ज्यांच्या हातात खरंच कला असते, आयुष्यात कधीही त्यांनी कला त्यांची जोपासलेली नसते, अशा बायकांना सुद्धा आम्ही कला रोजगार देण्याचा प्रयत्न करतो की आमच्याकडे अशी एवढी ऑर्डर आहे आणि त्याच्यावर तुम्ही करून द्या. आमचे हे हे डिझाईन आहे, ते डिझाईनही आम्ही त्यांना देतो आणि त्या सुंदर पद्धतीने त्या आम्हाला करून देतात. शेफाली, आपण आतापर्यंत ह्या सगळ्या व्यवसायाच्या जर्नीबद्दल बोललेलो आहोत, पण तुमचं लहानपणही तसं एक असं म्हणता येईल की विचारवंतांच्या सगळ्या या मांदियाळीत गेलंय असं म्हणायला अगदीच हरकत नाहीये. आणि आता तुम्ही व्यवसायाकडे जातात. असं वाटतं का तुम्हाला की लहानपणी जर व्यवसायाचेच बाळकडू मिळाले असते आपल्याला तर जरा जास्त बरं झालं असतं, किंवा जे लहानपणी बाळकडू मिळाले ते आता व्यवसायात कसं उपयोगाला येतं? खूप हा प्रश्न उपयोग मी आहे. मुद्दामून विचारते. याचं कारण असं आहे की बऱ्याचदा महिलांची अशी तक्रार असते की हे मला आधी कळलं असतं तर आम्ही जास्त चांगलं परफॉर्म करू शकलो असतो. नाही, असं काहीही नाही आहे. लहानपणापासून माझ्यावर जे संस्कार झाले की माझे वडील हे लेखक, विचारवंत किंवा त्यांचं पत्रकार, स्वतःच करिअर हे इतकं व्हर्सटाईल होतं की त्याच्यावर मला वाटतं एक वेगळा एपिसोड होऊ शकतो. पत्रकार होते. त्यामुळे आमच्या घरीत ना सतत लोकांची ये-जा असायची. त्यांची काही चर्चा असायच्या किंवा माझे वडील कोणाशी फारसे बोलायचे नाहीत ॲक्चुअली, पण आमच्याशी गप्पा मारायचे. जे काही ते आमच्या कानावर पडलं ना, त्याच्यामुळे एक वेगळे संस्कार झाले आणि आम्हाला असं कधी बंधनात ठेवलं गेलं नाही, की नाही बाबा तुम्ही पण हे असंच वागलं पाहिजे किंवा असं केलं पाहिजे. बरं, तू फक्त मी जर पत्रकार आहे, तर तूही पत्रकार झाली पाहिजेस किंवा मी जर लेखक आहे तर तू लिहिण्याचा प्रयत्न कर, असं कधीच आम्हाला सांगितलं गेलं नाही. पण कुठे ना कुठे बॅक ऑफ द माइंड आमच्यावर ते संस्कार होत गेले, माझ्यावर, माझ्या मोठ्या बहिणीवर, आमच्या दोघींवरही हे संस्कार होत गेले आणि त्यामुळे ओघाने ते आमच्यात आलं की आम्ही कदाचित माझी बहीण माझ्यापेक्षा चांगलं लिहिते आणि बंधन नसल्यामुळे की माझ्याकडे जी अंगात कला असल्यामुळे त्यांनी असं कधीही म्हटलं नाही की ह्या कलेचा वापर तू दुसरीकडे कुठल्या ह्याच्यात कर. कदाचित ते जे संस्कार लहानपणी आलेले आहेत, घडलेले आहेत आमच्या मनावर, त्याच्यामुळे आम्ही कधी घाबरलो नाही. कुठलीही पुढची स्टेप काहीतरी वेगळं करण्याचा विचार आम्ही न घाबरता घेतला. आमच्या मनात तो आला, आम्ही तर पुढे करण्याचा प्रयत्न केला. पण प्रत्येक स्टेप मागे किंवा प्रत्येक पावलावर आम्हाला काहीतरी त्याच्या मागे आम्ही विचार केलेला आहे की हे केलं तर आपल्याला काय मनातनं आनंद तो मिळतो, पण ह्याच्यापासून फायनान्शियल काही मिळणार आहे काही नाही, ह्याचाही आम्ही विचार केला, मी विचार केला आणि मग पुढे गेला. ह्याचा मागे कुठेतरी रेफरन्स आहे की हो तुला आवडतंय ना, मग तू कर ना, मी कुठे नाही म्हणतो. किंवा आमच्या आईने पण असं त्यांना कायम साथ दिली की हो तिला जर आवडतंय ना तर तिला करू द्या ना, तिने केलं पाहिजे. घरात कधीतरी असं व्हायचं की अगं आई बघ किती करते, तू तिला मदत कर ना, तर तेव्हा आई सांगायची की अहो तिला करायचंच आहे ना, मोठं झाल्यावर आयुष्यभर स्वयंपाक करायचंच आहे, आता राहू द्या, तिला तिचं करू द्या. मग हे काहीतरी संस्कार कुठेतरी आहे की मला माझं काहीतरी अस्तित्व निर्माण करायचं आहे. मी पत्रकाराची मुलगी म्हणून एबीपी माझाने मला अप्रोच केलं का, तर हो हे आहे की मी अरुण साधूंची मुलगी आहे म्हणून, नाही तर मला कोणी अप्रोच झालं नसतं की. पण माझं स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी फक्त पत्रकाराची मुलगी म्हणून ओळख तेवढं पुरेसं नाहीये. तर स्वतःसाठी काहीतरी निर्माण करण्यासाठी मी हे पाऊल उचललं असं म्हणायला काही हरकत नाही की माझं स्वतःचा असा एक ब्रँड असला पाहिजे ज्याच्यात माझी कला जोपासली गेली पाहिजे. नवीन काहीतरी त्याच्यात समाजसेवा पण होतेच आहे, नाही असं नाही की समाजसेवा पण होते, पण मी त्याच्यातनं काहीतरी फायदा निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि जो जर तुम्हाला एक व्यवसाय सुरू करायचा आहे तर हे बेसिक आहे की तुम्ही जो व्यवसाय करतात त्याच्यातनं आनंद तर हा मिळालाच पाहिजे,
पण त्याच्यातनं तुमचं फायनान्शियल बॅकग्राऊंड पण सेक्युअर झालं पाहिजे. अगदी. आणि ह्या सगळ्याचं कुठेतरी मूळ असतंच. असं नाही की आपल्यावर जे संस्कार घडलेले असतात त्याच्यातनंच हे सगळं येतं, की ही तुम्हाला जे स्वातंत्र्य मिळालेलं आहे त्याच्यातनं हे सगळं. स्वातंत्र्य मिळालं असं तू म्हणते. एकीकडे आता आपण थोडंसं बघतोय की महिलांमध्ये बऱ्यापैकी लाईफ सेटल झाल्यानंतर म्हणजे मुलांची शिक्षण सुरू झालेली आहे, घरातलं सगळं एक रुळावर आलेलं आहे, अशा नंतर महिला बऱ्याचदा व्यवसायाकडे झुकताना आपल्याला दिसून येत आहेत. म्हणजे इंजिनियर महिला असेल तरी ती काहीतरी छोटं बहुत उद्योग करायला ट्राय करते आहे. हो. अशा सगळ्या महिलांना तू काय सांगशील? तुम्हाला जर खरंच स्वतःच्या पायावर उभं राहायचं असेल, अगदी गृहिणी असेल किंवा एखादी इंजिनियर असेल. इंजिनियर कधी कधी ना असं असतं, डॉक्टर म्हणा, इंजिनियर म्हणा, एक आज जी 40शीत आहे बाई किंवा 50शीत आलेली आहे स्त्री, तिचं जेव्हा ती 20शीत असते किंवा 17-18 वर्षाची असते तेव्हा तिच्यावर दडपण असतं समाजाचं, की त्यावेळेस होतं, आज नाहीये. आज अगदी मुली म्हणजे अगदी 20शीतल्या मुली सुद्धा चांगला व्यवसाय करतात, अगदी व्यवस्थित. म्हणजे जरी त्यांच्याकडे शिक्षण नसलं तरी त्यांना तो त्यांची एक विजन असते आणि त्यानुसार त्या व्यवसाय करतात. पण ह्याचा अर्थ असं नाही की 40शीतल्या आणि 50शीतल्या बायकांनी हा व्यवसाय करू नये. कुठलाही व्यवसाय करावा व्यवस्थित, त्याच्या मागे त्यांची जी इच्छा असते की स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी त्या हा व्यवसायाकडे वळतात. पण त्याच्यातनं स्वतः म्हणजे खरंच त्यांना तो व्यवसाय करायचा आहे का, जी काही गोष्ट असेल. मग भले ती एखादी स्त्री स्वयंपाकात उत्तम असेल, करा ना, काहीच हरकत नाही. त्याच्यापासून आज अन्न हे पूर्ण ब्रह्म नावाचं एक मोठं प्लॅटफॉर्म निर्माण झालाय. ती बाई स्वतः सॉफ्टवेअर इंजिनियर होती आणि त्यांनी आज एवढी मोठी ब्रँड एस्टॅब्लिश केली. सो काहीच हरकत नाही ज्याच्यातनं त्यांनी हे करावं. आणि वयाची मर्यादा नसते. आज 90व्या वर्षी सुद्धा एखादी स्त्री जर BA आणि MCOM होते, तर शिक्षणाला जर मर्यादा नाही, तर तुमचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी किंवा व्यवसायात उतरून स्वतःचं फायनान्शियल बॅकग्राऊंड सेक्युअर करण्यासाठी काय अर्थ आहे, काय प्रॉब्लेम आहे, तुम्ही करूच शकता. हे एकदम अतिशय. खरं तर आपण मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आलेलो आहोत. जे महत्वाचे मुद्दे सांगितले ते एक तर स्वतःचं पॅशन कॅरी करणं हे अतिशय महत्वाचं आहे. त्याच्यासाठी कुठल्याही लिमिटेशन्सची तुम्हाला विचार करायची तशी गरज नाहीये, कारण कोविडच्या निमित्ताने आपण म्हणूया की वाईट मधून काहीतरी चांगलं घडलेलं आहे. सोशल मीडिया सारखा एक खूप मोठा प्लॅटफॉर्म आणि ऑनलाईन बिझनेस सारखे मोठे प्लॅटफॉर्म तुम्हाला तयार झालेले, त्याच्या याच्यामध्ये तुम्ही स्वतःचा बिझनेस किंवा बिझनेस आयडियाज पण सर्च करू शकता आणि अगदी इम्प्लिमेंट पण करू शकता. आणि या सगळ्यात महत्वाचं म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला वयाची बिलकुल अट नाही, वयाची अट नाही. आणि स्वतःचा तिथे एक जो कुठला व्यवसाय कराल त्या व्यवसायात एक युनिकनेस असला पाहिजे. भले तो व्यवसाय आधीपासूनच कोणाचा तरी असो, पण त्याच्यात तुमचं काही वेगळेपणा त्याच्यात जर तुम्ही घातला स्वतःचं, तर त्याचा तो बिझनेस मॉडेल खरंच खूप चांगलं चालू शकतो, तयार होऊ शकतो. अनेकांना तुम्ही एम्प्लॉयमेंट देऊ शकता, जनरेट करू शकता. अगदीच. त्यामुळे आता ही मुलाखत बघितल्यानंतर तुम्ही कुठला व्यवसाय सुरू करणार आहे किंवा तुमच्या डोक्यामध्ये जर असा कुठला व्यवसाय सुरू करायचं असं असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला जर काही परचेस करायचं असेल तर खाली दिलेल्या लिंकवर जाऊन ते तुम्ही तुमची ऑर्डर जी आहे ती नक्की नोंदवा. आपण असं म्हणूया की या निमित्ताने मॅक्स वुमन कडनं या आर्टिस्टला जी आहे ती आपण मदत करूया. त्यामुळे अधिकाधिक लोकांनी मदत करावी असे मी नक्की तुम्हाला विनंती करते. पण ती मदत सगळ्या हातांनी करू नका, प्रोडक्टच विकत घ्या. अगदी बरोबर. आणि आता तुर्तास आपण इथेच थांबूया, पण तुम्ही कुठला व्यवसाय करणार आहात हे आम्हाला सांगायला विसरू नका. धन्यवाद.